जय महाराष्ट्र मित्रांनो नवीन पोलीस भरती निघाले। कोणती पोलीस भरती? महाराष्ट्र पोलीस भरती ना, CRPF पोलीस भरती। याच्यामध्ये 12,258 एवढा सेंट्रल लेवलला जागा आहे। आता याच्यामध्ये लेखी परीक्षा कशी, ग्राउंड कसं बाबा, याची शारीरिक पात्रता काय असते बाबा, शिक्षण काय आहे, ह्याच्याबद्दलची मी माहिती मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे आणि सांगणार आहे। आणि ही भरती आता फेब्रुवारी महिन्यातच निघणार आहे। म्हणजे कसं, कोणत्या ना कोणत्या भरतीची तयारी करत राहायची मित्रांनो, अभ्यासक्रम चालू ठेवायचा, फिजिकल चालू ठेवायचं। असं नाही की आपण पोलीस भरतीकडेच फोकस केलं पाहिजे, सेंट्रल लेवलच्या पण भरपूर जागा आहे, जेणेकरून कसं आपलं कुटुंब जरा गरिबीतले ते वर आणण्यासाठी एखादी नोकरी, सरकारी नोकरी असणं खूप महत्त्वाचं असते। त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवतो आणि इथून पण मी अशा सरकारी जागा निघल्या की व्हिडिओ बनवत राहणार आहे। तर मित्रांनो 10वी पास वरती CRPFच्या 12,258 जागा आहे। त्यासाठी जनरल वाल्यांना 18 ते 25 वय, परत SC ST वाल्यांना 18 ते 30 वय आणि OBC वाल्यांना 18 ते 28 वय अशी वयाची अट आहे। आणि फी याची फक्त 100 रुपये आणि SC ST वाल्यांसाठी याच्यामध्ये ऑनलाईन फी नाहीये, समजलं का तुम्हाला? आणि आता ह्याचा बेसिक पगार मी तुम्हाला सांगतो, अंदाजे 21,700 आणि पुढे समथिंग असा तुम्हाला बेसिक आहे। म्हणजे तुम्हाला ट्रेनिंग मध्येच तुम्हाला इथून पेमेंट चालू होणार। तर पण ही भरती आताच निघणार बरं का, फेब्रुवारी महिन्यामध्ये। त्याच्यामुळं फॉर्म तारीख आल्यानंतर मी तुम्हाला सांगालच, आणि तसं अपडेट पण राहायचंय तुम्ही, आणि तसं फॉर्म पण भरून टाकायचा। तर ह्याच्यामध्ये नियोजन कसं असणार आहे, फिजिकल पहिल्यांदा असणार आहे, लेखी परीक्षा पहिल्यांदा असणार, नंतर असणार, त्याच्यानंतर मग तुमचं डायरेक्ट मेडिकल, फिजिकल, लेखी आणि मेडिकल। म्हणजे लेखीनंतर तुमचं मेरिट लागणार आणि ते जे बसते असेल त्यांचं मेडिकल होणार। आणि काय जण समजा मेडिकलमध्ये क्वचित पोरं फेल होतात, तो तुमचा विषय झाला। पण जो एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, जो लेखी परीक्षा त्याला मेरिटमध्ये नाव येतं ना, तो मेरिट मेडिकलमध्ये लईच त्याचा काहीतरी मेजर प्रॉब्लेम असेल तरच बाहेर निघतो, किरकोळ याला बाहेर निघत नाही, समजलं का मित्रांनो? आता पुरुषांना उंची आपली पोलीस भरतीला 165 आहे, CRPFला पण 165, महिलांना 155 सेंटीमीटर आणि पुरुषांना छाती आहे 75 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर अशी 80 सेंटीमीटर पुरुषांना छाती पाहिजे। तर ह्याच्यामध्ये पुरुषांना समजा मैदानीचे इव्हेंट कोणते तर त्याच्यामध्ये 1600 मीटर दिले आणि 1600 मीटरचं टायमिंग दिलं त्यांनी 60 मिनिट 30 सेकंद। आता हे कोणी पण 7 मिनिट 30 सेकंद म्हणजे 7.5 मिनिटामध्ये मारू शकतं आणि डायरेक्ट क्वालिफाय। त्यानंतर लॉंग जंप असणार आहे, लॉंग जंप आहे तर 11 फूट आपल्याला लॉंग जंप मारायचे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 3 चान्स मिळणार आहे, किरकोळ तुम्ही मारू शकता। आणि याच्यामध्ये हाय जंप दिलेले 3.5 फुटाचे हाय जंप तुम्ही इझिली मारू शकता। 3.5 फुटाचे हाय जंप मारली त्याला पण 3 चान्स आहे आणि ते ह्याच्यामधून पूर्ण केले की त्याला क्वालिफाय होऊन जाते, पुढे डायरेक्ट लेखी परीक्षा, समजलं? आपण महिलांना याच्यामध्ये काय, जसं पोलीस भरतीला 800 मीटर आपलं पोहतो, 800 मीटरला आपलं काय 2 मिनिट 50 सेकंद महाराष्ट्र पोलीस भरतीला, पण इथं टायमिंग आहे 4 मिनिट 45 सेकंद। तुम्ही खूप आराममध्ये मुलींना तुम्ही 800 मीटर कव्हर करू शकता आणि मुलं पण 1600 मीटर खूप आराममध्ये 7.5 म्हणजे कोणी पण मारू शकतं। नवीन मुलगा आला ना, त्याला 4 राऊंड मारायला लावले तरी तो 7.5 मिनिटापर्यंत मारू शकतो। तर ह्याच्यामध्ये मुलींना पण लॉंग जंप आहे आणि हाय जंप आहे। मुलींना 9 फूट लॉंग जंप आहे, त्याच्यामध्ये 3 चान्स, आणि मुलींना हाय जंप 3 फुटाचे हाय जंप आहे, त्याच्यामध्ये पण 3 चान्स दिलेले मित्रांनो। ह्याच्यामध्ये तुम्ही ग्राउंड क्वालिफाय इझिली होऊन जासाल, पण आपल्याला तयारी लेखीची करायची, लेखीचा पण अभ्यास करायचा मित्रांनो। सेंट्रल लेवलचा पेपर आपला असणार, याच्यामध्ये 100 मार्काचा पेपर असणार आहे, 90 मिनिटं त्याला टाइम असणार आहे। आपला पोलीस भरतीसारखा याच्यात सामान्य ज्ञान याला 25 मार्क, म्हणजे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता 25 प्रश्न, गणित 25 प्रश्न आणि हिंदी किंवा इंग्लिश ग्रामर याला 25 मार्क। तिथं येतील तुम्हाला हिंदी ग्रामर द्यायचं की इंग्लिश ग्रामर द्यायचं आहे, याच्याबद्दल तुम्हाला ऑप्शन येईल। त्याच्यामुळे हिंदी किंवा इंग्रजी ग्रामर 25 मार्क, 25 प्रश्न अशा मित्रांनो तुम्हाला 100 मार्काची तुमची लेखी परीक्षा होणार। आणि या प्रोसेसच्या व्यतिरिक्त मित्रांनो दुसरं काही नाही। त्याच्यामुळं तुमचा सेंट्रल लेवलचं काय असेल तुमचं बॅच वगैरे पूर्ण करा आणि जागा निघाल्या तर भरून टाका फॉर्म। ह्याच्या व्यतिरिक्त मित्रांनो काय नाही, ग्राउंड इझिली निघतंय, तुम्हाला फोकस करायचंय लेखीवरती आणि लेखीवरच काय ते मेरिट लागणार आहे। त्यामुळे अभ्यास चालू ठेवा आणि काय तुम्हाला अडचण वाटली ह्याच्याबद्दल व्हिडिओबद्दल तर नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।